हाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना शिळ्या चपात्या उरल्या होत्या, तर म्हणलं गरम करून खाल्ल्यापेक्षा ना आपण याचे पोहे करूनच खावे. तर पोह्यांसारखे बनवून तर मी इथं बटाटं ना छोटे छोटे तुकडे करून बटाटं आणि वाटाणा मिठात थोडंसं तेल मिठात होऊ द्यायचं, शिजू द्यायचं. आणि उकडून जर घेतलं ना तर मग तर त्याला मिठात टाकायची गरज नाही. पण आपलं कसं आहे कधी असं म्हणजे प्लॅनिंग नसते ना की आता आपण करू म्हणून पोहे. अचानक आपण कधी कधी शिळी चपाती उरली तर भाजीसोबत गरम करून खातो. त्याच्यामुळं मग आपण काय ठरवलेलं नसतं. तर काय करायचं, जर करायचे असले ना अगोदर बटाटा उकडून ठेवायचा. तर इथं मी त्याला मिठात थोडंसं होऊ दिलं बटाटं आणि त्याच्यानंतर मग कांदा, मोहरी, जिरं, ते बटाटा आणि वाटाणा थोडासा याच्यात ॲड करायचा. थोडंसं लालसर होऊ द्यायचा कांदा आणि मी कुटके ना मिक्सरला बारीक केलेले चपातीचे, बारीक एकदम. आम्ही तर अगोदर ना लग्नाच्या अगोदर शाळेत ना हेच कुटके असायचे आम्हाला नाश्ता सकाळी शाळेत जायच्या अगोदर हेच खाऊन जायचं. नाही तर मग चहात चपाती चुरून चहात खायचं. छान लागतात. पोह्यांपेक्षा पण भारी लागतात असे कुटके. पोह्यांनी तरी कोणाकोणाला ॲसिडिटीचा त्रास असतो, तर ॲसिडिटी वाढते. पण ह्याने काहीच होत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागतं. हे बघा इथं कुटके टाकले मी आणि पाणी एक थेंबही न टाकला आहे, एक थेंबही नाही. आणि भिजवत पण नव्हते ठेवलेले, काहीच नाही. आपली शिळी चपाती जशी मिक्सरमधून चुरून काढली तसेच टाकलेले मी, पाण्याचा एक थेंबही नाही टाकलेला. कारण की आपण बटाटा शिजून घेतला तर त्यात ते पण थोडंसं ओलसर होतं आणि कुटक्यांना थोडंसं तेल पण थोडंसं एक्स्ट्रा लागते. थोडंसं शिल्लक टाकलं ना चव लागते चांगली. हे बघा किती छान आहे. लिंबू टाकून किंवा भुजिया बारीक शेव जे असतं ना ते टाकून खाल्लं तर एकच नंबर लागतं ते. पोह्यांना पण विसरून जासाल तुम्ही, हे बार बार बनवसाल. याने ॲसिडिटी होत नाही, काहीच नाही. एकच नंबर.